हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण ॲडिशन अप टू 5 डिजिट नंबर विथ कॅरिंग हा लेसन स्टार्ट केलेला. त्याची जी काही सॉल्व एक्झाम्पल होती ती आपण पाहिली. पुढे एक्झरसाइज नंबर 9.1 मधील जी पहिली 5 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवली. आज आपण 6 नंबरचं एक्झाम्पल स्टार्ट करत आहोत. बघा काय विचारलं आहे ते. द डिफरन्स बिटवीन द टू नंबर्स इज 17,529. डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे 17,529. द स्मॉलेस्ट ऑफ द टू इज 14,613. स्मॉलेस्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. काढायचं आहे व्हॉट इज द ग्रेटर नंबर. मी शॉर्टमध्ये इथे लिहिलं आहे डिफरन्स दिलेला आहे 17,529. स्मॉलेस्ट नंबर 14,630. ग्रेटर नंबर कोणता आहे तो तुम्हाला काढायचा आहे. मग अशा प्रकारची एक्झाम्पल आली की एक जर नंबर दिलेला आहे आणि डिफरन्स दिलेला आहे, दुसरा नंबर काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे काय, तर मायनस या ठिकाणी कोणता ग्रेटर नंबर आहे की त्याच्यातून हा नंबर मायनस केला की तुमचा डिफरन्स म्हणजे आन्सर एवढं येतं. मग दोन या ठिकाणी डिफरन्स दिलेला आणि स्मॉलेस्ट नंबर दिलेला. मग ह्यांचं काय करायचं तर ॲडिशन करायचं. सॉल्व एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आपण सॉल्व केलेला आहे. आता याचं ॲडिशन करू आपण. 9 + 3 12, 2 + 1 + 3 + 1 4, 5 + 6 11, या ठिकाणी 12. आता ॲडिशन तुम्ही स्वतः करून बघू शकता. आन्सर आपले किती येतं येते या ठिकाणी 32,142. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. पुन्हा आपण एक रीचेक करू हे आन्सर आपलं बरोबर आहे की नाही. ग्रेटेस्ट नंबर आपल्याला भेटला 32,142. स्मॉलेस्ट नंबर आहे दिलेलाच आहे 14,630. आन्सर 12 मधून 3 9, ठिकाणी 3 मधून 1 2, 11 मधून 6 5, 11 मधून 4 7, 2 - 1 17. आता बाकी मी या ठिकाणी शॉर्टमध्ये दाखवलं, तुम्ही करून बघू शकता. आन्सर आपला काय येतो म्हणजे डिफरन्स काय येतो तर 17,529. हा जो म्हणजे आपण या ठिकाणी जो ग्रेटर नंबर काढला 32,142 हे आन्सर आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बुकमध्ये सर्कल करायचं. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघू. 7 नंबर. आता काही या ठिकाणी तुम्हाला वर्डमध्ये नंबर दिलेले आहे. 5 1/4 थाउजंड. मी लिहिते 5 1/4 थाउजंड प्लस 4 1/2 थाउजंड. 4 1/2 थाउजंड प्लस a quarter to 100. A quarter to 100. आता याचं सगळ्याचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. पहिल्या 5 1/4 थाउजंड. 5 1/4 थाउजंड म्हणजेच काय होणार तर 5,250 प्लस 4 1/2 थाउजंड 4,500 प्लस आहे या ठिकाणी क्वार्टर टू 100. क्वार्टर टू 100 म्हणजे काय तर 75. पुन्हा एकदा बघा. 5 1/4 थाउजंड म्हणजे 5,250. 4 1/2 थाउजंड 4,500 प्लस अ क्वार्टर टू 100. 100 पूर्ण नाही आहे. 100 पूर्ण व्हायला किती तर क्वार्टर टू 100 अजून 25 याच्यात कमी आहेत म्हणजे किती झाले तर 75 झाले. याचं आपण ॲडिशन करू. 5 7 + 5 12, 5 + 2 7 + 1 8, 5 + 4 9. आन्सर किती येते 9,825. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बुकमध्ये बघू शकता. फक्त हे लक्षात घ्या 5 1/4 थाउजंड म्हणजे 5,250. 4 1/2 थाउजंड म्हणजे 4,500
प्लस अ क्वार्टर टू 100 म्हणजे 75. याचं आपण सगळ्याचे ॲडिशन केल्यावर आन्सर काय आलं तर 9825. आपण 8 नंबरचं एक्झाम्पल बघू. Which number will occur in place of स्टार स्टार आणि ट्रायंगल. आता मी या ठिकाणी नंबर तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय विचारलं आहे ते. असं स्टार आहे, त्याच्या पुढे आहे 6, नंतर पुन्हा स्टार असं सर्कल केलेला आहे, पुढे आहे 2 प्लस 4 ट्रायंगल 7 आणि 9. म्हणजे हे जे काही साईन दिलेले आहेत इथे बघा, स्टार ट्रायंगल आणि एक सर्कलमध्ये तुम्हाला स्टार दिसतोय, त्या ठिकाणी काय काय कोणकोणते नंबर येणार आहेत ते तुम्ही आता इथे शोधायचे आहेत. आता 2 + 9 किती होणार तर 11. 2 + 9 किती होणार आणि इथे पण तुम्हाला हे पण नंबर दिलेले आहेत बघा, 2 8 आणि 9. आता कधी पण आपण ॲडिशन सबट्रॅक्शन कोणतंही जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो, कोणतंही एक्झाम्पल सॉल्व करायचं असतो, तेव्हा आपण काय करतो तर युनिट साईडने स्टार्ट करतो. 2 + 9 11. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे 2 दिलेला आहे 11. इकडे आपण कॅरीवरचं 1 म्हणजे इथे कोणता नंबर येणार बघा, 7 + 4 12. 7 + 4 सॉरी 11. 11 + 1 12. म्हणजेच इथे आपण दुसऱ्या साईडला लिहू, इथे कोणता येणार तर 4 येणार. पुढे आता 6 प्लस आता इथे तुम्हाला 8 दिलेलं आहे. 6 + 1 7. 7 + 1 8 होणार. हे मी पुन्हा लिहून दाखवते तुम्हाला. ट्रायंगलच्या ठिकाणी 1 येणार आणि इकडे हाय + 4 9. हाय + 4 9. आता आपण लिहू हे 4 6 सॉरी या ठिकाणी 5 आला आपला. 5 6 नंतर 4 2 प्लस 4 ट्रायंगलच्या ठिकाणी 1 7 9. आता आपण याचं ॲडिशन करून बघू, हे आपला आन्सर यायला हवं. 9 + 2 11. 7 + 4 12 सॉरी 7 + 4 11. 11 + 1 12. 6 + 1 7 + 1 8. 5 + 4 9. म्हणजे आपण जी काय या ठिकाणी आन्सर काढली ती काय तर बरोबर आहे. सर्कलमध्ये स्टार आहे त्या ठिकाणी किती आला आहे 4 आला आहे. ट्रायंगलच्या ठिकाणी 1 नंबर आहे आणि या ठिकाणी कोणत्या या स्टारच्या ठिकाणी 5 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बघू शकता तुम्ही, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन बघा, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता तुम्हाला काय शोधायचं होतं तर या स्टारच्या ठिकाणी, त्यानंतर सर्कलमध्ये स्टार आहे आणि हा ट्रायंगल आहे, जसे साईन दिलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणता नंबर येईल तो शोधायचा होता. तर 2 + 9 काय होणार 11. इकडे आपण कॅरीवरचा 1 दिला म्हणजे या ठिकाणी आणि इथे 2 दिलेला आहे. 7 + 4 काय झालं तर 11. 11 + 1 12. इकडे आपण कॅरीवरचा 1 दिला. 6 + 1 7. याचा अर्थ इथे काय असणार आहे तर 1 असणार. 6 + 1 7 + 1 8 आणि इथे 4 दिलेला आहे. अर्थातच तुम्ही असं पण करू शकता की 9 मधून 4 मायनस केला, अपोजिट करायचं. 9 मधून 4 मायनस केला की इथे काय येणार तर 5. या ठिकाणी कोणता नंबर आहे तर 5 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. या साईन प्रत्येक साईनच्या इथे मी नंबर लिहिले आहेत, कोणत्या साईनच्या ठिकाणी कोणता नंबर येणार ते मी लिहिलेलं आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघू 8 नंबरचं. आपलं 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करून झालं. 9 नंबरचं बघू. व्हॉट इज द सम ऑफ 3625? 3000 वर्डमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे 3600
25 and 2000 375 त्याचं तुम्हाला काय करायचं आहे ॲडिशन. व्हॉट इज द सम ऑफ 3625 अँड 2375. सम म्हणजे काय आपल्याला ॲडिशन करावं लागेल. पहिला आपण नंबर लिहून घेऊ. 3625 प्लस 2375. आता सम म्हणजे आपण ॲडिशन करू इथे. 5 + 5 10, 7 + 2 9 + 1 10, 6 + 3 9 + 1 10, 3 + 5 + 1 6. आन्सर किती येत आहे तुमचं 6000. बघा या ठिकाणी आन्सर किती आले 6000. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता वर्डमध्ये जो तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेला असेल तो तुम्हाला बरोबर ओळखता आला पाहिजे. 3625 प्लस काय करायचं होतं तर 2375. हे जर तुम्ही बरोबर ओळखलात तर तुम्ही पटकन हे आन्सर या ठिकाणी काढू शकता. पुढे 10 नंबर बघू आपण काय क्वेश्चन आहे तो. 10 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द सम ऑफ 5 digit greatest number and the 5 digit smallest number using the digit 2 4 6 at least once. तर या ठिकाणी डिजिट तुम्हाला दिलेले आहे 2 4 6. याच्यापासून तुम्हाला एक ग्रेटेस्ट नंबर 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे आणि 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर. मग आता पहिला आपण ग्रेटेस्ट नंबर बनवू. ह्याच्यापासून 5 डिजिट नंबर बनवायचा आपल्याला. पहिला ग्रेटेस्ट बनवू. इथे ग्रेटेस्ट नंबर आणि तो पण आपल्याला 5 डिजिट हवा. आणि आता या ठिकाणी दिलेले आपल्याला किती नंबर आहेत तर 3. मग 5 डिजिट आपण कसा बनवणार. पहिलं 6 6 हे तुम्हाला झालेलं आहे. 6 3 टाइम घेऊ. 42 ग्रेटेस्ट नंबर करायचा आहे आणि एक आपल्याला स्मॉलेस्ट करायचं आहे. स्मॉलेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर करते आपण काय करू तर 2 3 टाइम घेऊ आणि 4 6. बघा ग्रेटेस्ट नंबर काय तयार झाला तर 66,642 आणि स्मॉलेस्ट नंबर 22,246. आता तुम्हाला काय सांगितलं व्हॉट इज द सम. त्याचं ॲडिशन तुम्हाला करायचं आहे. सम म्हणजे काय तर ॲडिशन करू आपण. आता जेव्हा असे 3च जर तुम्हाला नंबर दिलेले असतील आणि त्याच्यापासून तुम्हाला 5 नंबर जर ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा असेल किंवा स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा असेल तर मी काय केलं तर 6 जो आहे तो आपण 3 टाइम या ठिकाणी घेतला आणि स्मॉलेस्ट नंबर करते वेळी 2 काय घेतला तर 3 टाइम घेतला. अशा प्रकारे आपण काय केलं एक स्मॉलेस्ट नंबर तयार केला आणि एक ग्रेटेस्ट नंबर तयार केला. आता हे आपण मागच्या लेसनमध्ये पण पाहिलेलं आहे की स्मॉलेस्ट नंबर कसा तयार करायचा आणि ग्रेटेस्ट नंबर कसा तयार करायचा. याचं आपण ॲडिशन करू. बघा 2 + 6 8 4 + 4 8 6 + 2 8 6 + 2 8 88,888. आन्सर तुमचं किती येते 88,888. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. फक्त तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करता आला पाहिजे. जर तुम्हाला 3च नंबर जर दिलेले असतील तर 3 नंबरपासून ग्रेटेस्ट नंबर तुम्ही कसा करणार तयार. तर ग्रेटेस्ट नंबर ह्याच्यात पहिला कोणता आहे तर 6 आहे. तो आपण किती वेळा घेतला 3 टाइम घेतला. आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर 2 आहे. तो आपण किती वेळा घेतला तर 3 टाइम घेतला आणि त्याच्यापासून आपण स्मॉलेस्ट नंबर तयार केला. आणि ग्रेटेस्ट नंबर करतेवेळी ग्रेटर नंबर जो होता तो 3 टाइम घेतला आणि बाकी आपण काय केले तर पुढचे नंबर 4 आणि 2. 4 हा त्याच्यापेक्षा काय थोडा लहान झाला आणि 2 त्याच्यापेक्षा लहान झाला. त्याच्यामुळे आणि हे तुम्हाला माहिती आहे की ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर कसा तयार करायचं ते. आता आपला 9.1 या ठिकाणी एक्झरसाइज संपलेली आहे. एक्झरसाइज नंबर 9.2 आपण नेक्स्ट भागात चालू करू.
माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.